परेहुनी परता राम दासा अंतरी. हनुमान विचार करतायत, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारे श्रीराम त्यांना साद घालून उत्तर देतात, हनुमान घाबरू नकोस, तुझा व्रतभंग झालेला नाही, तुझा धर्मलोप झालेला नाही. नहि मे परदाराणाम दृष्टिर्विषयवर्तिनी अयं चात्र मया दृष्टः परदार परिग्रहः कामं दृष्टा मया सर्वा विश्वस्ता रावण स्त्रियः न तु मे मनसा किंचित् वैकृत्यम् उपपद्यते मनो हि हेतुः सर्वेषाम् इंद्रियाणां प्रवर्तने शुभाशुभास्वस्थासु तच्च मे सुव्यवस्थितं. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मचार्यांना आणि फक्त ब्रह्मचारीच नाही, साधकांना अष्टभोग त्याज्य सांगितले. कोणते ते भोग आहेत? ब्रह्मचार्यांसाठी विशेष करून सुगंध, वनिता, वस्त्र, गीत तांबूल भोजनम, शय्या, कुसुमम, भुवनम, भोगाष्टकमिदाहृतम. हे 8 भोग त्याज्य सांगितले. विद्यार्थी पंचलक्षणम म्हणताना सुद्धा गृहत्यागी हा 5वा गुण सांगितला विद्यार्थ्याचा. तो विषय आत्ता नाही आहे म्हणून सांगत नाही. 5 लक्षणं असतील तर त्याला विद्यार्थी म्हणावं, नाही तर नाही. त्याच्यातलं 5वं लक्षण गृहत्यागी हे सांगितलंय. आजची पोरं आहेत का गृहत्यागी? कसले विद्यार्थी? तुमची मुलं शिक्षार्थी आहेत, विशिष्ट शिक्षण घेतात, विद्या मिळवत नाहीत. विद्या मिळवण्यासाठी गुरुची कृपा असावी लागते. फी भरून विद्या मिळत नाही, ट्युशन्समुळं विद्या मिळत नाही, गुरुच्या घरात राहावं लागतं. आणि नैष्ठिक ब्रह्मचार्याला सुद्धा भुवन हा भोग सांगितलेला आहे. स्वतःचं घर, स्वकमाईचं किंवा वडिलोपार्जित, कारण तुमचा त्याच्यावर अधिकार आहे. वडिलोपार्जित म्हटलं अधिकार आला. त्या घरात राहणं म्हणजे तू भोग भोगत आहेस. यू आर नॉट अलाउड. म्हणून आमची रवानगी सज्जनगड आहे. हां, हे सत्य आहे. नैष्ठिक ब्रह्मचारी संन्याशाच्या तुल्यबळच मानलाय. थोडा तांत्रिक फरक आहे एवढंच. नैष्ठिक ब्रह्मचारी सुद्धा संन्याशाप्रमाणे भगवी वस्त्र परिधान करू शकतो, दंड धारण करू शकतो, पण तो ब्रह्मचार्याचा संन्यास दंड नाही. समर्थांनी नियम ठेवला श्वेतवस्त्रांचा म्हणून आम्ही श्वेतवस्त्रात आहोत. समर्थ स्वतः जवळजवळ भगव्या वस्त्रातच असत. हुरमुजी रंग, क्लोज टू भगव, तांबूस रंग असा. पण हे व्रत आहे. काय चालत नाही त्याला? सुगंध. सुगंध आम्हाला चालतो. कधी? गुरूंच्या पादुकांना लावल्यामुळं हाताला आला तो सुगंध. माझ्यासाठी सुगंध नाही, नॉट अलाउड. वनिता, स्त्री, विषय संपला, बोलायची गरजच नाही. वस्त्र, मग काय तसंच फिरायचं? तसं नाही. वस्त्र म्हणजे सुंदर सुंदर वस्त्र परिधान करू नये, छान छोकी करू नये. गीत तांबूल भोजनम, रेडिओवरची गाणी लावून छानपैकी सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. 56 भोग चालू आहे महाराजांचं, नॉट अलाउड. शय्या, पलंगावर झोपायला परवानगी नाही. वय जास्त झालं किंवा काही तर ते लोक झोपू शकतात वयामुळं, पण तरुण ब्रह्मचार्यांनी पलंगावर झोपायचं नाही. नियम आहे. गादीवर झोपायचं नाही. आणखी आहे कुसुमम, छान छान फुलं हार घालून. आत्ता चालतो इथंच, बाहेर दिसलो ना तर सांगायचं, बुवा काय चाललंय, बिघडलं की काय तंत्र? कुसुमम, नॉट अलाउड. बघा, समर्थांचं फोटो आदर्श मानायचा आहे का काही त्यांच्या अंगावर? हे सगळं काहीच नाही आहे. कुसुमम आणि भुवनम, स्वतःच्या मालकीच्या घरामध्ये राहणं ब्रह्मचार्यासाठी भोग सांगितलेला आहे. तो ब्रह्मचर्याचा लोप सांगितलेला आहे. म्हणून मारुतीराय सुद्धा ब्रह्मचारी असल्यामुळं राहतात कुठं?
एकतर जंगलात सुग्रीवाच्या इथं किंवा रामरायांच्या इथं, आणि कधीतरी अंजना मातेला भेटायला जाऊन येतात. श्री गुरुशरणम मम हे ब्रह्मचार्याचं व्रत आहे. हनुमंतांनी विचार केला, मी जरी हे सगळं पाहिलं आणि त्यामुळं माझ्या मनात आशंका उद्भवली तरी सुद्धा हे सगळं पाहून सुद्धा माझ्या हृदयाला एका क्षणासाठी सुद्धा विषयानं स्पर्श केला नाही. माझं मन विकृत झालं नाही, कामानं प्रभाव टाकला नाही. मी सहज या स्त्रियांना पाहिलं हे खरं, पण माझ्याकडं दुसरा पर्याय नव्हता, कारण शोध मला एका स्त्रीचाच लावायचा होता. त्यामुळं मला हे करणं भाग पडलं हे खरं, पण माझ्या मनामध्ये विकृती निर्माण झाली नाही. आणि हनुमंतांनी सिद्धांत सांगितला, मनो हि हेतु सर्वेषां इंद्रियाणां प्रवर्तने शुभाशुभास्वस्थासु शुभाशुभास्वस्थासु तच्च मे सुव्यवस्थितम्. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. हनुमान म्हणतात, सर्व इंद्रियांना प्रभावित प्रवर्तित करण्याचं काम मन करतं. मनो हि हेतु सर्वेषां इंद्रियाणां प्रवर्तने. शुभ अशुभ या सर्व अवस्थांमध्ये तच्च मे सुव्यवस्थितम, आणि ते माझं मन अत्यंत नियंत्रणात आहे, अत्यंत स्थिर आहे. हनुमान घाबरू नकोस, अरे तुझा धर्मलोप झाला नाही. श्री रामरायांच्या कृपेनं, सीतामाईंच्या कृपेनं तुझं ब्रह्मचर्य पूर्वी जितकं होतं तेवढंच टिकून आहे. हनुमंतांनी स्वतःला आश्वासन दिलं. आणि म्हणून मी भगवद्गीतेचा उल्लेख मगाशी केला होता. त्या भीषण परिस्थितीमध्ये अर्जुनाला भगवान स्वतः उपदेश करायला होते, इथं हनुमंतांना उपदेश करायला दुसरा कोणीही नाही. आणि त्यांनी तो महाभयंकर असणारा धर्मसंकटात टाकणारा प्रश्न स्वतःच्या विवेकानं आणि स्वतःच्या भगवत श्रद्धेनं सोडवला. म्हणून हनुमंतांना शतबार वंदन करायला हवं. आणि म्हणूनच की काय, पुढच्या अवतारामध्ये भगवंतांनी हनुमंतांना सर्वोच्च स्थानी बसवलं, ध्वजाच्या वरती. अर्जुनाच्या मस्तकावर बसवलंय. याचा विचार करा. कपिध्वज अर्जुनाचं एक नाव आहे, कपिध्वज, ज्याच्या ध्वजावर कपीचं चिन्ह आहे. आणि ते चिन्ह आधीपासून आहे बरं का, मारुतीराय आले तेव्हापासून नाहीये. खांडव प्रस्थ या ठिकाणी जेव्हा खांडववन दाह झाला त्यावेळेला अग्नी भगवान यांनी जो रथ दिला त्या रथावर पहिल्यापासून वानराचं चिन्ह आहे. हनुमंत त्यांना का म्हणायचं, भीमाला मारुतीरायांनी नंतर सांगितलं, मी तुमच्या बाजूला लढणार नाही. अरे पोरा पोरात मी काय लढायचं रे, लहान लहान पोरं तुम्ही खेळणार, मी त्याच्यात येऊन लढायचं. मी अंश रूपानं तिथं येईन, पूर्ण नाही, नाही तर रथ चालेल काय. जय जय रघुवीर समर्थ. घोडी बसतील खाली, मी अंश रूपानं तिथं येईन आणि तुमच्या रथाचंही रक्षण करेन आणि केवळ भूकारानं शत्रूचं सैन्य मारेन. आणि म्हणून भगवंतानी अर्जुनाच्या मस्तकावर मारुतीरायांना बसवलं, ते यासाठी बसवलंय. हनुमान आश्वस्त झाले, अत्यंत आनंद त्यांना झाला. रामचरणांचं स्मरण, भगवतीचं स्मरण त्यांनी केलं. चला हनुमान, आता आपल्या कार्याला पुढे लागा. अख्खी लंका तर पाहून झाली, सीतामाई दिसत नाहीये. एकदम त्यांच्या मनात एक क्षणासाठी शंका आली, सीतामाईंनी प्राणत्याग तर केला नसेल. अरे बापरे, असं असेल तर मी किष्किंधेत परत जातच नाही. अरे किती अवघड कार्य आहे बघा मारुतीरायांच्या समोर. किती शंका कुशंका येऊ शकतात, त्यांनाही त्या स्पर्शल्या. फरक काय आहे, आम्ही शंका कुशंकांनी ग्रस्त होतो, त्या शंका कुशंकांना अंगावर झुरळ आल्यानंतर जसं झाडतो आपण तसं ते झाडून टाकतात. हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. मारुतीराय म्हणाले, अरे तू उड्डाण करताना काय विचार केला होतास, त्रैलोक्यामध्ये सीतामाईंचा शोध लावेन आणि सापडली नाही तर मग बघू. आता तर तू फक्त लंका नगरी पाहिली आहेस, लंकेचं द्वीप पूर्ण पाहिलं नाहीयेस, लंकेच्या डोंगर दऱ्यांमध्ये तू गेलेला नाहीयेस. चल हनुमान, कार्याला लाग, पुढे चाल. आणि त्या संपातीनं काय सांगितलं होतं, तो संपाती म्हणाला होता,
लंका नगरीच्या बाहेर असणाऱ्या प्रमदावनामध्ये असणाऱ्या अशोक वाटिकेमध्ये एक साध्वी स्त्री एका झाडाखाली बसलेली आहे अश्रू ढाळत. कदाचित तीच सीतामाई असू शकते असा विचार करून हनुमंतराय आता प्रमदावनाकडे पुढे निघाले. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. मारुतीराय अशोक वाटिकेमध्ये प्रवेश करतात. सुंदर वनराई दिसते. पशु पक्षी नदी तलाव सर्व काही त्यांना दिसतंय. आणि दूरवर एका मंदिराच्या जवळ एका वृक्षाच्या खाली दुःखित झालेली एक अद्भुत साध्वी, तिचं दर्शन मारुतीरायांना होतं. काय हुशार हनुमंत आहेत बघा. तिच्या देहावर काही अलंकार आहेत. मारुतीराय आपल्याकडं जी पुरचुंडी होती, ज्यात अलंकार होते, ते अलंकार हिच्या देहावर आहेत का हे बघतायत. आणि त्यांना हे लक्षात आलं आपल्याकडं पुरचुंडीमध्ये जे काही अलंकार सापडले त्यातील एकही अलंकार हिच्या देहावर दिसत नाही आहे. आणि हिच्या देहावर असणारे जे उरलेले अलंकार आहेत ते अलंकार आपल्या पुरचुंडीमध्ये नाही आहेत. अर्थ काय झाला? हीच सीतामाई असण्याची दाट शक्यता आहे. त्यांना आनंद झाला. सीतामाई कशा दिसल्या? सीतामाईंनी मलिन वस्त्र परिधान केलंय. मलिन वस्त्र परिधान आणि त्या वस्त्राचा अर्धा भाग देहावर आहे आणि अर्धवस्त्र म्हणजे तो पदर असतो तो असा भूमीवर लोंबतोय. अशा रूपामध्ये सीतामाई दिसल्या. आणि हनुमंतांच्या मनामध्ये विचार आला, मी रामरायांना बघितलं, ह्या साध्वीला इतक्या लांबून पाहत आहे, पण खरंच दोघंही एकमेकांना इतके अनुरूप आहेत की अनुरूप मॅट्रिमोनीला सुद्धा अशी जोडी जमणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. बघा कथा सांगणाऱ्याला काय काय अभ्यास करावा लागतो. कशी दिसली सीतामाई? आता म्हणूया ह्या सीतामाई आहेत असं. अशा ध्यानस्थ स्थितीमध्ये त्या अद्भुत स्त्रीला हनुमंत पाहतात. एकमेकांना अत्यंत अनुरूप असणारे हे एकमेकांच्या चिंतनात आहेत. राम आणि सीता यांचा तुलना सुरू आहे. दोघेही एकमेकांच्या चिंतनात आहेत असं मला वाटतं. हनुमंतरायांचं मंतव्य चाललंय, मन की बात. कळलं का? मन की बात चालली आहे. हां, लक्षात घ्या. बघा मन की बात तुम्हाला इथं मी ऐकवतोय विदाऊट रेडिओ. आणि कुणाची? मारुतीरायांची मन की बात चालली आहे. लक्षात घ्या. सूर्यकुल आणि जनककुल धन्य आहे. या हिच्या एकटीसाठी रामरायांनी इतके पराक्रम केले. सुग्रीवाला राज्य मिळालं ते हिच्यामुळे मिळालं. आणि मी एवढा समुद्र ओलांडून आलो तो सुद्धा केवळ हिच्यासाठी, हिच्यामुळं. आणि हनुमंतरायांचं मत काय आहे? हनुमान फार मोठे मातृभक्त आहेत बरं का. त्यांच्या दोन माता आहेत, एक जन्म देणारी जननी आणि दुसरी ती माता. जननी कोण? अंजना. माता कोण? सीतामय्या. मातृभाव आहे सीतामाईबद्दल. हनुमान म्हणतात श्री रामरायांनी यांच्यासाठी पृथ्वी जरी उलथी पालथी केली तरी काही विशेष केला असं मला वाटत नाही. शी डिझर्व्स इट. काय भाव आहे सीतामाईंच्या बाबतीत हनुमंतांचा. मला वाटत होतं रामरायांचं इतकं उत्कट प्रेम कसं काय असू शकतं. तर विचार हनुमंतांना हा काही अनुभव नाही काय हो? हा काही त्यांना अनुभव नाही. पण एखाद्याचं इतकं उत्कट प्रेम कसं काय असू शकतं? आज ह्यांना दुरून पाहतोय तर लक्षात येतं की ह्या काय असल्या पाहिजेत. आणि माझं तर असं मत झालेलं आहे. मारुतीराय स्वतःला म्हणतात यांच्यासाठी रामरायांनी पृथ्वी जरी उलटी पालती केली तरी काही विशेष केलं असं मला वाटत नाही. जगदंबा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. हनुमंतांचे शब्द आहे का? बुवा उगीच काहीतरी चढवून बोलतोय असं वाटेल. राज्यं वा त्रिषु लोकेषु सीता वा जनकात्मजा त्रैलोक्यराज्यं सकलं सीताया नाप्नुयात् कलाम्. जगदंबा सीता माता की जय. महारुद्र हनुमान की जय. जय
जय रघुवीर समर्थ. हनुमान काय म्हणतात ऐका. ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ वस्तू जरी एकत्र केल्या, त्रैलोक्येषु आहे ना शब्द, तरी या साध्वीच्या एका अंशाच्या योग्यतेच्या नाहीत असं मला वाटतंय. मलिन वस्त्र परिधान केलेलं आहे, 10 महिने पोटात अन्न आणि पाणी नाही आहे, अखंड शोकग्रस्त आहे, जवळजवळ डोळे मिटलेलेच आहेत आणि आता तर अश्रू पण आटून गेले आहेत. अशा साध्वीकडे बघून हनुमंतांचे हे शब्द आहे. राज्याभिषेक झाल्यानंतरच्या सीतामाईंच्या बद्दल काय शब्द काढतील? जय जय रघुवीर समर्थ. हनुमान हे थोर मातृभक्त आहेत, म्हणून त्यांच्या मुखातून असे दिव्य शब्द बाहेर आले. ते विचार करतात, खरंच दोघेही अनुरूप आहेत. ह्या महिलेनं राम भेटीच्या एका आशेवर प्राण धारण केले आहेत असं मला वाटतं. इंगितज्ञ, काय इंगितज्ञता आहे बघा. केवळ मला माझे रामराय भेटतील एवढी एकच आशा असल्यामुळे त्यांनी प्राण धारण केलेले आहेत. नाहीतर इतक्या त्या अपवित्र स्थानी त्यांनी 10 महिने काढावं असं हे स्थान नाही. सुंदरकांड नेमकं हनुमंतांसाठी की सीतामाईसाठी सांगणं अवघड आहे बरं का. खरं तर दोघांच्या महात्म्याचा विचार या सुंदरकांडात. हनुमंतांचं नाव प्रसिद्ध आहे, पण सीतामाईंचं नाव सुद्धा तेवढंच घ्यायला हवं. त्यांचा महिमा पण या सुंदरकांडात गायलेला आहे आणि वाल्मिकींच्या दिव्य वाणीमध्ये तो आहे. सीतामाईंचं लक्ष ना आजूबाजूला असणाऱ्या सुंदर वनराईकडे आहे, ना त्या रावणाने वेळोवेळी समोर प्रसन्न करण्यासाठी म्हणून आणून ठेवलेल्या वस्तू, पदार्थ, फळं यांच्याकडे आहे, ना सीतामाईंना घाबरवण्यासाठी योजलेल्या राक्षसींकडे आहे. अंतर्मुखतेची पराकाष्ठा म्हणजे भगवती सीतामाई आहे. ती कुणाकडेच बघत नाहीये, ती आपल्या हृदयामध्ये स्थापन केलेल्या रामरायांच्या दिव्य रूपाकडे पाहत आहे. आणि म्हणून मारुतीरायांना वाटलं, लावोनिया लोचन करावे श्रीरामाचे ध्यान. असा हा दिव्य दर्शनाचा सोहळा हनुमंतराय दुरूनच साजरा करतात. जय श्रीराम.